मी खरंच सांगते आई, आम्ही मुद्दामून नाही केलं. भलतं चलतं असं काही झालं नाही ग, खरं तुझी शपथ. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू जे सांगतेस ते पटतंय मला. खरंच म्हणतो, मला नाही केलं ग, मला खरंच माहिती नव्हतं. बस बस. मला सांग, हे सगळं अण्णांना कसं पटवून देणार आहेस? आई, खरंच अण्णांचा माझ्यावर विश्वास उरला नाहीये का ग? ते खूप दुखावले गेले तर मूल्या. तुला माहितीये, तू त्यांचा अभिमान आहेस. तू त्यांची मुलगी आहेस म्हणून नशीबवान समजतात ते स्वतःला. आई हो ग, पण धक्का बसलाय ग त्यांना. तू त्यांना दुखवशील असं स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल त्यांना. आई सांग ना, मी अण्णांची माफी कशी मागू? आता काहीच बोलू नकोस. त्यांना शांत होऊ देत, मगच काय ते. आई पण अण्णा शांत होतील ना ग? होतील ना, नक्की होतील. तुला तर माहितीये ना, तुझ्यावरचा राग फार काळ त्यांना मनात ठेवताच येत नाही, हो की नाही? चला आता थोडंसं खाऊन घे. आई नको, मला खरंच भूक नाही. अमूल्या, अण्णांनी काल खाल्लेलं नाहीये, मी त्यांना काहीच बोलू शकले नाही. पण आता तू जर का हट्ट केलास ना, तर 2 धपाटे देईन मी माझ्यासाठी. आई पण चल 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 चल. Come in. सर, इथे साहेब. काय झालं? काय नाही सर. मग का थांबलायस? सर, एक विचारायचं होतं, म्हणजे एक सांगायचं होतं सर. बोल. सर, फोटोज आले मोबाईलवर. हे अजून कोणाकोणाकडे आलेत? सर, माहीत नाही. तो नंबर शोधून काढलास? हो सर, पण कळलं नाही कोण आहे सर ते. सर, मागे एका कॉन्स्टेबलशी माझी ओळख झाली होती, त्यांना मी हा नंबर पाठवून दिलाय. त्यांच्याकडून डिटेल्स मिळायला की मी तुम्हाला सांगतो सर. ऐक, हे फोटोज तुझ्याकडे आलेत, हे अमूल्याला कळलं नाही पाहिजे. हां. आणि जर स्टाफमध्ये कोणाकडे आले तर त्यांना सांग की तुला माहित होतं की आम्ही गेलोय ते. ओके? ओके सर. पण सर, तुम्हाला काय वाटतं कोण असेल याच्यामध्ये? ही कळत नाही रे, कोण करतंय, का करतंय, पण लवकरच कळायला हवं. विजय, हां. आम्ही दोघं गेलो होतो हे फक्त तुला माहित होतं ना? मग तू सांगितलंस का कोणाला? नाही सर, चुकूनही नाही. शपथ सर, मी कोणालाच काही सांगितलं नाही. आणि सर, तुम्ही तरी मला कुठे सांगितलं होतं की तुम्ही मुंबईला जाताय म्हणून? तुम्ही फक्त एवढंच सांगितलं होतं की आम्ही बाहेर जातोय. तुमची संध्याकाळी फ्लाईट मिस झाली तेव्हा तुम्ही मला सांगितलं. सर, काही प्रॉब्लेम झालाय का? हो, अमूल्याच्या घरी प्रॉब्लेम झाला. अरे बापरे. बरं ठीक आहे विजय, तू जा आता, मी बघतो. आणि हो, अमूल्य आली तर कळव मग. ठीक आहे सर. हो.
अमूल्या, काय तू गेली नाहीस का आज ऑफिसला? तू ठीक आहेस ना? हे अभ्यास वगैरे थोडा वेळ बाजूला ठेव, आपण एक बाहेर फेरी मारून येऊया. चल उठ. फिरून आले म्हणून तर ही फळं भोगतोय ना. मग तू काय अशीच बसून राहणार आहेस का? अमूल्या, हे बघ. नाही ताई, प्लीज ग, आत्ता नको. आई ऐक ना, मी काय म्हणते, आपण सगळं काही आईला सांगून टाकूयात का? म्हणजे तिला आपण सांगून देऊ की माझं आणि वेदांचं एकमेकांवर प्रेम नाही, आणि आम्ही हे नाटक फक्त नूतन काकूंनी तुझ्या आणि विक्रांतसाठी परवानगी द्यावी म्हणून केलं. मला वाटतं आई समजून घेईल अपू. अगं, तूच म्हणाली होतीस ना की असं सारखं झालं तर घरात खूप मोठं वादळ येईल. हो ग ताई, पण आता काय करू मी? पण जर आईला सांगितलं ना तर तुला असं वाटतंय का की आई अण्णांना सांगणारच नाही? आणि मग मुंबई, नाही नको अमूल्या. हे बघ, आत्ता आपण काहीच नको सांगूया, नंतर बघू ना कसं. ताई अगं, नंतर म्हणता साखरपुड्याची तारीख तोंडावर आली. काहीच कळत नाहीये काय करायला हवं. माझंच चुकलं, मी ना वेळीच गोष्टी थांबायला हव्या होत्या. अण्णा म्हणतात ना, हेच बरोबर. प्रवाहाबरोबर जाताना कुठे थांबायचं ना हे समजायला हवं. मुल्या, ह्यात तुझा काही दोष नाहीये, तुझ्यात काहीच चूक नाहीये. काही अगं, अण्णा आत्ताच एवढे चिडलेत. जेव्हा त्यांना ही गोष्ट कळेल की मी आणि वेदांत हे सगळं नाटक करत होतो, तेव्हा अण्णा किती चिडतील ग. मी आले फ्रेश हो. अमूल्या, पिकअप. अमूल्या, अगं मी कधीपासून कॉल करतोय, तू फोन का उचलत नाहीस? बिझी होतीस का? नाही. अमूल्या, काय झालंय? तू ठीक आहेस ना? वेदांत, अरे अण्णा माझ्याशी बोलतच नाहीये. हा, पण तू ठीक आहेस ना? अशा परिस्थितीत कशी ठीक असेल मी? अमूल्या, मी येऊ का अण्णांशी बोलायला? नाही नको नको, तू नको भेटस. अमूल्या, पण मी बोलेन अण्णांशी. मग आता तू ऑफिसला येणारच नाहीयेस का? माहिती नाही. अगं, माहित नाही म्हणजे तू असं का बोलतेस? अरे म्हणजे अशा परिस्थितीमध्ये मी नाही सांगू शकत वेदांत. बरं, टेक युअर टाइम. वेदांत, अरे नूतन काकूंनी ताई आणि विक्रांतच्या साखरपुड्यामध्ये जे काही केलं ना, त्यातून अण्णांना बाहेर पडायला खूप वेळ लागला. कसे बसे बाहेर पडलेत ते. आणि आता हे सगळं अण्णांना कळाल्यावर मला माहिती नाही अण्णा त्यातून बाहेर पडतील का नाही. वेदांत, मला हे सगळं सहन होत नाहीये रे. काय करायला पाहिजे आपण? मुले, मी समजू शकतो. ऍक्च्युली आय एम रिअली व्हेरी सॉरी. नाही वेदांत, तू सॉरी म्हणू नकोस. अरे जे काही झालं त्यात तुझी काही चूक नव्हती. फक्त आपण मुंबईला जाणार आहोत ही गोष्ट तुम्हाला आधीच सांगितली असती ना, तर मी आई अण्णांना सांगितलं असतं. सांगून आपण 2 दिवस राहिलो असतो ना तरी चाललं असतं रे त्यांना. अगं, पण मला सरप्राईज द्यायचं होतं ना. पाहिलंच ना सरप्राईज किती महागात पडलं ते. म्हणजे आता काय म्हणजे मला काही कळत नाही.
आणि चल आपण आपण नंतर बोलूया. काळजी घ्या. बाय. अण्णा, मला बोलायचं होतं तुमच्याशी. तुम्ही हातपाय तोंड धुवून घ्या, मी चहा टाकते. आई, आई अगं तू तरी सांग ना अण्णांना. तू त्यांना म्हणाव की मला ना मला चापकाने मारा, मला मला वाटेल ती शिक्षा द्या, पण प्लीज गाई. हा बोला, नको ना ग. मूल्या, अण्णांचा राग गेल्याशिवाय अण्णा कोणाशी बोलतील असं मला तरी नाही वाटत. खरंच त्यांचा राग आधी शांत होऊ देत बाई. आई अगं ताईचं लग्न 2 दिवसांवर आलंय ग. तिचं आता ह्या घरातले खूप कमी दिवस बाकी आहेत. आता तूच मला सांग, हे घरात असं वातावरण असल्यावर अशा अवस्थेत आपण तिची पाठवणी करणार आहोत का? अण्णा, मला माफ करा अण्णा. माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली. पण अण्णा तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार. अण्णा मी कुठलंही कारण देत नाहीये, पण 2 दिवसांवर ताईचं लग्न आहे. आपण सगळ्यांनी तिला हसत खेळत उत्साहाने निर्विघ्नपणे हे लग्न पार पाडायला हवं ना. तुम्ही वाटेल ती शिक्षा मला द्या, मी भोगायला तयार. आधी ते डोळ्यातलं पाणी पुस. आज मी खूप विचार केला. सुमनचाही फोन आला होता मला आणि त्यांचं तुझ्याशी बोलणं झाल्यानंतर सगळे पेशंट्स निघून गेल्यावर मी खूप वेळ एकटाच बसलो होतो. एकंदर सगळ्याचाच विचार केला मी. अमूल्या, तुझ्याकडनं खूप मोठी चूक झाली, हे तर खरंच आहे. तू नागपूर सोडताना मला कळवायला हवं होतंस. एक साधा मेसेज तरी करायला हवा होतास तू. म्हणजे हे सगळं वेदांतने तुला सरप्राईज देण्यासाठी केलं होतं, आमच्यासाठी नाही. त्यामुळे ही चूक, ही अक्षम्य अशी चूक आहे. आणि काय म्हणजे मी यासाठी तुला काय शिक्षा करू? घराबाहेर काढू तुला, तुझ्याशी बोलणं सोडू, घरात कोंडून ठेवू तुला? पण हे सगळं करणं तर मला जमणार नाही आणि तुलाही चांगलंच माहिती आहे. आत्ताच तू म्हणालीस की 2 दिवसांवरती आरतीचं लग्न आलंय म्हणून. आणि लग्नघटिका हळूहळू जवळ येते आणि एका बापासाठी आपल्या मुलीचं लग्न ही काय भावना असते हे तुम्हाला नाही कळलं. काय 2 दिवसांनी आरती आम्हाला सोडून जाईल, त्यानंतर तुझंही लग्न होईल, तूही सासरी जाशील. मग काय, आम्ही दोघंच. आणि आता राहिला प्रश्न, तू वेदांसोबत मुंबईला गेलीस त्याचा.
तरी मला आणि सुमनला असं अजिबात वाटत नाहीये की तुम्ही दोघंही नैतिक दृष्ट्या काही चुकीचं वागला असाल, असं अजिबात वाटत नाही आम्हाला. शांत काय इतकी वर्ष डॉक्टरी करतोय मी, त्यामुळे माणसाला बघितल्याबरोबर तुम्हाला कळायला लागतो. तर सांगायचा मुद्दा हा की माझ्याकडे अशा अनेक केसेस येतात, लग्नाआधी मुली गरोदर असल्याच्या, आपल्या मुलींनी आपल्याला फसवलंय या भावनेने त्या मुलींचे आईबाप हवालदिल झालेले असतात अक्षरशः. तर या सगळ्यामध्ये मला प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे अशी की या सगळ्या मुलींमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये एक प्रकारचं अंतर निर्माण झालेलं असतं. दोघेही एकमेकांपासून दुरावलेले असतात आणि या सगळ्यामध्ये दोष दोघांचाही असतो, म्हणजे मुलींचाही असतो आणि त्यांच्या पालकांचाही असतो. आपल्या आईवडिलांना काही समजणारच नाही असं वाटत तसं त्या मुलींना, आणि कधी कधी ती खरंही असतं, म्हणजे समजतही नाही. पण यावरनं मला असं वाटतं की ज्या घरात संवाद असतो मुलांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये, त्या घरातली मुलं आपल्या मर्यादा आखून घेतात. ज्या घरातला संवादच तुटतो ते घर सुद्धा हळूहळू तुटायला लागतं. आणि म्हणूनच अमूल्या, तुझ्याकडनं चूक झालेली असली, अगदी अक्षम्य चूक झालेली असली तरी आपल्यातला संवाद कधीही तुटू नये असं मला मनापासून वाटतं नेहमीच. म्हणून मी तुला माफ करतोय. कळतंय का तुला? त्यामुळे ही तुझ्याकडनं झालेली शेवटची चूक आहे अमूल्या. इथून पुढे नो मिस्टेक, नो माफी. ह्यापुढे असं नाही होणार आहे. सॉरी. वेदांत, अरे ये ना, आत ये. या बाहेर का उभे, आत या. अरे अरे काय 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 चाललंय वेदांत? उभे राहा, उभे. काय चाललंय तुमचं? शांत शांत वेदांत. काय झालं? अण्णा, हा वेदांत वानखेडे ना बाहेर खूप स्ट्रॉंग बनून फिरतो, म्हणजे एवढं की लोकांना वाटतं माझ्यात इमोशन्सच नाही आहेत. पण अण्णा तसं नाही आहे. म्हणजे मी कोणाला सांगत नाही, मी बाबांना खूप मिस करतो. आणि आता मी तिथे उभं राहून तुम्ही जे बोललात ना ते सगळं ऐकलं आणि मला कळतंय मी काय गमावलंय ते. अण्णा, आय एम सॉरी. पण या सगळ्यात अमूल्याची काहीच चूक नाहीये. चूक माझी. हे बघा वेदांत, मी अमूल्याला माफ केलेलं आहे आणि तो तुम्हालाही माफ करतो. पण एक लक्षात ठेवायचं वेदांत, त्यामुळे तुम्हाला जी काही सरप्राईज द्यायची असतील ती द्या. कुठे तिला फिरायला घेऊन जायचं असेल ते जा. फक्त ती सरप्राईज फक्त तिच्यासाठी असू देत, आमच्यासाठी नको. एक साधा फोन करून कळवत जा. हा,
नाहीतर बघा आधीच तुमच्यामुळे ती खूप रडलेली आहे हा. आणखीन रडवाल तिला आता. बापरे अण्णा, नागपुरात पूर येईल असं वाटतंय. हो मग काय. किती पाणी भरलंय डोळ्यात. वेदांत, बर वेदांत, आता जेवूनच जायचंय हा. हो हो हो. अहो नाही नको, मी निघतो. यावेळी मी ऐकणारच नाही, तर हीच तुझी शिक्षा आहे असं समज. बर, इतकी गोड शिक्षा मिळणार असेल तर मी ही शिक्षा भोगायला तयार आहे.